बंगला पण फोडला राहणार आमचा आणि गावातले 3 घरं पण फोडले तरी ते असं असेल ना, राजकारण सोडून दे बाबा, नको ते आपल्याला, नको काही. प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाचं अपहरण, त्यानंतर लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूनं अमानुष मारहाण, अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्या तरुणाचा मृत्यू आणि त्यानंतर अंबरनाथमध्ये संतप्त नागरिकांचा उद्रेक. ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे? या घटनेचा भाजपच्या नगरसेविकेशी काही संबंध आहे का? अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलं, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. अंबरनाथच्या पालेगाव परिसरात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं. त्याला निर्जन ठिकाणी नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अंबरनाथमध्ये संतापाची लाट उसळली. माहितीनुसार 23 जूनच्या रात्री पीडित तरुण जिमच्या बाहेर उभा असताना काही जणांनी त्याचं अपहरण केल्याचा आरोप आहे. तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला एका मोकळ्या मैदानात नेलं. त्यानंतर लोखंडी रॉड, बांबू आणि चाकू सारख्या धारदार हत्यारांनी त्याच्यावर बेदम हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाला मुंबईतील केएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणाचा घटनाक्रम ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 23 जून, तरुणाचं अपहरण, निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण, तरुणावर केएम रुग्णालयात उपचार. 1 जुलै, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू आणि त्यानंतर पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर 1 जुलै रोजी त्या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याच संतापातून काही नागरिकांनी पालेगाव येथील भाजप नगरसेविका पूनम पाटील यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मारहाण करणाऱ्या आरोपींचा भाजप नगरसेविकेशी संबंध असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. मात्र नगरसेविका पूनम पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. 11:30च्या दरम्यान आम्ही घरात असताना आवाज यायला लागला, तर बघायला गेलो तर आवाज कसला येतो म्हणून बघण्यासाठी गेलो तर आवाज 60-70 पोरं एवढी आली होती. त्यांनी दगडफेक, हत्यार यांनी डायरेक्ट म्हणजे तोडफोड करायला लागली. काचा फोडल्या, ऑफिस फोडला. माझं एवढंच म्हणणं आहे, हा माझा पर्सनल ऑफिस नाही, हा बीजेपी कार्यालय आहे. हे असताना पण त्यांनी तोडफोड एवढी का केली? आणि या प्रकरणामध्ये आमचा काही रोल नसताना त्यांनी आमच्यावर याचा हल्ला करण्याचं कारण काय? ही सगळे अज्ञात पोरं आहेत, ही माझ्या परिचयाचे नाहीत. पण आणि जेव्हा ते हल्ला होत होता, ही लोक दगड वगैरे मारत होती. माझे मोठे धीर रवी पाटील हे पळत पळत बंगल्यात गेले. बंगल्यात गेल्यानंतर त्यांच्या मागे पण त्यांनी दगड फेकले वगैरे, मारले म्हणजे विटा फेकल्या. आज जर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यांच्या जिम्मेदारी कोणी घेतली असती? बीजेपी कार्यालयात असताना सुद्धा त्यांनी ही आमच्या ऑफिसवर तोडफोड केली. माननीय मुख्यमंत्री साहेब यांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. घटनेनंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घेराव घातला. सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आरोपींना अटक झाली नाही तर मृतदेह पोलीस ठाण्यात आणू असा इशारा आंदोलकांनी दिला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला. साधारणतः 23 तारखेला त्या मुलाला रात्री मारहाण झाली होती. त्याच्यानंतर त्याला केएम हॉस्पिटलमध्ये दाखल केला. 24 तारखेला त्या आरोपींवरती गुन्हा दाखल केला. परंतु आतापर्यंत 5-7 दिवस झाले त्या आरोपींना अटक केलेली नव्हते. म्हणून थोडासा गावच्या लोकांचा आणि त्याच्या कुटुंबाचा राग होता, तो आपल्याला पाहायला मिळाला. परंतु काल पोलिसांनी तत्परतेने 2 आरोपींना ताब्यात घेतले आणि आज त्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांची एकच मागणी आहे की बाबा या मुलाला मारहाण करण्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपींच्यावरती तुम्ही 302चा गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा. नाहीतर आम्ही सगळेजण त्या मुलाची बॉडी जी आहे ती पोलीस स्टेशनला आम्ही घेऊन येऊ आणि जोपर्यंत त्यांना अटक करत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही त्या बॉडीचा अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ही लोकांची, ग्रामस्थांची मागणी आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की जेवढे पण आम्ही नावं दिली आहेत पोलीस स्टेशनला, याच्या आधी पण आम्ही 7 नावं दिली होती. त्याच्यातून 2च आरोपी अटक केले होते. आत्ता जेव्हा त्या पोराचा मृत्यू झाला त्यानंतर 3 आरोपी अटक केले आणि आम्ही 2 आरोपींची अजून नावं सांगितली होती, त्यांना अजूनपर्यंत अटक केलेली नाही आहे. आणि ज्या लोकांनी या गुन्ह्यामध्ये मदत केली आहे
त्या लोकांना पण पोलिसांनी अटक करायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या 7-8 दिवसापूर्वी हा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न या सेक्शनखाली आम्ही गुन्हा दाखल केला होता. त्यामधील जो जखमी आहे त्याचा आज रोजी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर तसं सेक्शन आम्ही त्यामध्ये त्याची वाढ केलेली आहे. 2 प्रमुख आरोपी जे आहेत त्यांना आपण अटक केली होती आणि इतर 3 आरोपी जे आहेत त्यांचं लोकेशन आम्हाला मिळत नसल्याने ते अरेस्ट करणं बाकी होतं. आज रोजी आम्ही 5ही आरोपींना अटक केलेली आहे. या संदर्भाने पोलीस स्टेशनला माहिती घेण्यासाठी संबंधित जे गावकरी ते आले होते आणि त्यामध्ये संबंधित ज्या ऑफिसला त्यांनी दगड मारलेला आहे त्या दगड मारण्याच्या अनुषंगाने आपण अधिक खात्री केल्यानंतर त्यांनी 1-2 दगड तिथे येताना मारल्याचं निष्पन्न होत आहे. यात शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते या घटनेचा अधिकचा तपास जे आहे ते करत आहेत. प्रेमसंबंधाच्या संशयातून सुरू झालेल्या या वादाचा शेवट एका तरुणाच्या मृत्यूने झाला. आता या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा होणार का आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.